नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या बातमीपत्राकडे. लोणार येथे श्री माणिकराव बाजळ यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. प्रतिनिधी देविदास आवारे पाटील. दिनांक 26 जुलै रोजी 2026 स्थानिक अथर्व हॉटेल लोणार येथे श्री माणिकराव बाजळ यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची, नागरिकांची, महिलांची मोठी उपस्थिती लाभली होती. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, शिक्षक वृंद आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये साहेबराव पटोळे, ज्ञानदेव मानवतकर, बादशाह पठाण, डॉक्टर थोरात, आढाव, हिवाळे सर, बावरे सर, कांबळे सर, अनिल पाटोडे, गजानन खरात मनोगतातून व्यक्त झाले आदर आणि शुभेच्छा. कार्यक्रमादरम्यान ज्ञानदेव मानवतकर सर, माजी उपनगराध्यक्ष बादशाह पठाण आणि ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गजानन खरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री माणिकराव बाजळ यांच्या प्रदीर्घ कार्यकाळातील शिस्ता, निष्ठा आणि कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. माणिकराव बाजळ यांचा भावूक प्रवास. आपल्या सत्कार व सेवापूर्तीला उत्तर देताना श्री माणिकराव बाजळ सर अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी आपल्या पहिल्या वर्गातील शिक्षणापासून ते निवृत्तीपर्यंतच्या आपल्या संपूर्ण आयुष्याचा व संघर्षाचा पट उपस्थितांसमोर मांडला. शिक्षण काळात नातेवाईकांनी व स्नेहीजनांनी सर्व बाबतीत दिलेल्या खंबीर साथीची आठवण ठेवत माणिकराव बाजळ यांनी सर्व नातेवाईकांचे मनापासून आभार मानले. सुमधुर संगीताने कार्यक्रमाची सांगता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात हिवाळे सर यांनी सादर केलेल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुमधुर संगीताने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांनी उत्तम व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. संपूर्ण सोहळा अत्यंत निगुतीने आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी देविदास आवारे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.